बातमी विधान परिषदेसंदर्भातली. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. कोणत्याही उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आणि त्यामुळेच विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेतील 288 पैकी 14 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 274 आमदार मतदान करणार आहेत, तर विजयासाठी 23 आमदारांचं पाठबळ लागणार आहे. दरम्यान निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो, यामुळे सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. विधानसभेचं नेमकं गणित कसं असेल आणि कुठले उमेदवार रिंगणात उतरलेत जाणून घेणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात. बघा, पंकजा मुंडे भाजपकडनं, अमित गोरखे, परिणय फुके भाजपचे हे उमेदवार आहेत. तसंच सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर. याखेरीज शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी यांना देखील संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे रिंगणात उतरले. काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटातनं मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटलांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली.